छत्रपती संभाजीनगरच्या एका छोट्या गावातून 25व्या वर्षी लाखोंचं ॲग्रो फार्मा एम्पायरकडे वाटचाल करणारा सागर सोनवणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तार पिंपळगाव या छोट्याशा गावात जन्मलेला एक मुलगा. नाव सागर सोनवणे. शाळा जिल्हा परिषदेत, सुविधा कमी, पण स्वप्न मात्र खूप मोठं. काहीतरी मोठं करायचं आणि शेतकऱ्यांचं आयुष्य बदलायचं. कॉलेजमध्ये असताना सागर थांबला नाही. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी ITR भरायला सुरुवात. CSC सेंटर चालवणं, लाईट फिटिंग, मेस, घरांना रंग देणं, ऑनलाईन सरकारी सेवा, जे मिळेल ते काम केलं. पण स्वप्न कधी सोडलं नाही. त्याच काळात ॲग्रिकल्चर डिप्लोमा, BSc ॲग्रिकल्चर, ऑर्गॅनिक फार्मिंग, PMKVY आणि पुढे MBA ची तयारी सुरू होती. आणि तेव्हाच आयुष्यानं मोठी संधी दिली. UK मधील नामांकित विद्यापीठातून MSc ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन आणि लाखोंचं पॅकेज मिळाले. पण सागरने एक धाडसी निर्णय घेतला. परदेशात नाही, माझ्या मातीसाठी, माझ्या शेतकऱ्यासाठी काम करायचं. UK ची संधी नाकारली आणि भारतातच भविष्य घडवायचं ठरवलं. पण या प्रवासामागे एक वेदनादायी सत्य आहे. आजोबांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. औषधांच्या किमती, बिल्स पाहून मन हादरलं. तेव्हा सागरनं ठरवलं, पैशाअभावी कोणाचा उपचार थांबू नयेत. आणि तिथूनच जन्म झाला द जेनरिक वर्ल्डचा, जिथे सेफ अफोर्डेबल मेडिसिन्स सामान्य माणसासाठी उपलब्ध केले. आज सागर म्हणजे शेती व फार्मा यांची शास्त्रशुद्ध सांगड. सक्सेस ॲग्रो, जी शेतकऱ्यांसाठी 5 अनोखी ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स देते. एकदाच वापरले तरी मल्टिपल रिझल्ट्स देणारी उत्पादनं आहे. अशी उत्पादनं की शेतकरी एकदा वापरल्यावर पुन्हा पुन्हा घ्यायची गरजच पडत नाही. सागर यांचे 100 पेक्षा जास्त ॲग्रिकल्चर सायंटिस्ट सोबत थेट संपर्क आणि Instagramद्वारे लाखो शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान देण्यासाठी काम ते करत आहेत. जिथे ते मधमाशी पालन, गांडूळ खत, औषधी वनस्पती, मोसंबी डाळिंब प्रयोग करतात, त्याच्यावर 50 पेक्षा जास्त लेख प्रकाशित आणि सोबत एक मोठं सामाजिक काम पण करता. 10वी ते 12वी हा आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतो. पण चुकीच्या माहितीमुळे अनेक मुलं चुकीचा निर्णय घेतात. म्हणूनच सागरनं स्वतःच्या अनुभवावर आधारित एक पुस्तक लिहिलं, योग्य मार्ग दाखवण्यासाठी. लवकरच महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार आणि द जेनरिक वर्ल्डचं पहिलं औषध महाराष्ट्रभर लॉन्च होणार आहे. सागर सोनवणे एकच गोष्ट सांगतो, फक्त विचार करून काहीच बदलत नाही. उठा, ॲक्शन घ्या. ज्ञान व जिद्द म्हणजे परिवर्तन. त्याचं अंतिम ध्येय स्पष्ट आहे. भारतातील शेती आणि फार्मा क्षेत्र जागतिक पातळीवर नेणं आणि ग्रामीण भारत समृद्ध करणं. शून्यातून सुरुवात करून दुखण्यातून ध्येय शोधणारा आणि ज्ञानाच्या जोरावर भविष्य घडवणारा हा आहे सागर सोनवणे.